अथ श्री साई सच्चरित अध्याय 22। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय सद्गुरु आनंद घना ज्ञान स्वरूपा परम पावना। जय जयाजी भव भय निकंदना कलिमल दहना परिपूर्णा। तू आनंद सागर तुझवरी उठती नाना वृत्ती लहरी। त्याही तूच तूच आवरी कृपा करी निज भक्ता। अल्पाधारीचा जो साप तोच प्रकाशी दोर आपाप। अल्पांधार प्रकाश स्वरूप दोहींचा बाप तू एक। सर्पाकार वृत्तीचा जनिता तिजलाच दोराचा आकार देता। तूच भीती ते उत्पन्न करता अंती निवारिताही तूच। आधी जेव्हा पूर्णाधार नाही सर्प नाही दोर। वृत्ती उठाया नाही थार तोही निराकार तू होसी। पुढे निराकाराचा आकार तोही अल्प प्रकाशाचा अवसर। तेणे आभासू लागला विखार आभासा कारणही तूच। ऐसा दृश्यादृश्य भाव हा तव वृत्त्यानंद प्रभाव। भावाभाव रहित स्वभाव न लगे ठाव कवणाही। श्रुती मौनावल्या ऐशियास्तव अशेष मुखाही करिताही स्तव। शेषही नेणे स्वरूप वास्तव ते मी कवण जाणावया। बाबा तव स्वरूप दर्शना वाचून काही रुचे नामना। वाटे आणावे तेच ध्याना ठेवावे लोचना समोर। केवळ शुद्ध ज्ञानमूर्ती व्हावया आत्यंतिक सौख्यपूर्ती। नाही तुझिया पाया परती आणिक गती आम्हाते। कायती तव नित्याची बैठक दर्शना येती भक्त अनेक। ठेवून या पायी मस्तक प्रेमे निज सुख लुटीत। तोही तुझा पाय कैसा शाखा चंद्र न्याय जैसा। पादांगुष्ठ कवळी तैसा दर्शन जिज्ञासा पूरवी। कृष्ण पक्षाची पंचदशी अमावास्या अंधारी निशी। उलटता चंद्र दर्शनाची असोसी होते सकळासी साहजिक। सरता वद्य पक्षाची निशा चंद्रदर्शनी उपजे आशा। जो तो अवलोकी पश्चिम दिशा दृष्टी आकाशा लावनी। ती निज भक्ताची असोसी पुरविसी निज पायापासी। वाम जानुवरी दक्षिण पायासी ठेवूनी बैससी जे समयी। वाम कर तर्जनी मध्यमांगुळी शाखा बेचके अंगुष्ठ जो कवळी। त्या दक्षिण पादांगुष्ठाजवळी नखचंद्र झळाळी बीजेचा। दर्शनाची जिज्ञासा थोर एरवी नभी दिसे नाकोर। ज्ञाता मगया बेचक्या समोर आणोनी नजर लावी म्हणे। पहा आता या बेचक्या मधून समोर होईल चंद्रदर्शन। पोर जरी ती होती लहान जाहली तेथून दृग्गोचर। धन्य अंगुष्ठ महिमान
वेणी माधव स्वये होऊन गंगा यमुना प्रकटवून दासगणू ते तुष्टविले. प्रयाग तीर्थी करावे स्नान म्हणून मागता आज्ञापन. हा मदंगुष्ठ प्रयाग जाण करी अवगाहन तेथेच. ऐसे बाबा म्हणता डोई दासगणूने ठेविता पायी. गंगा यमुना उभय तोई प्रकटल्या पाही ते ठाई. ऐसिया त्या प्रसंगावर दासगणूचे पदते सुंदर. अगाध शक्ती अघटित लीलापर श्रवण तत्पर जरी श्रोते. साई सच्चरित चतुर्थाध्यायी दासगणू निज वाणी ते गाई. पुनश्च श्रोता वाचिता ते ठाई. पुन्हाही नवाई प्रकटेल म्हणून शाखा चंद्रज्ञाय. अंगुष्ठी तर्जनी मध्यमा उभय ठेवुनी दावी साई माय. सोपा उपाय निज भक्ता म्हणे होऊनी निरभिमान. सर्वाभूती खालवा मान करा एक अंगुष्ठ ध्यान. सोपे साधन भक्तीचे आता पूर्वील कथानुसंधान. जाहले भक्तानुग्रह कथन पुढील अपूर्व चरित्र श्रवण. अवधान पूर्ण परिसिजे शिर्डी जाहले पुण्यक्षेत्र. बाबांचे निते अतिपवित्र यात्रा वाहे अहोरात्र. येती सत्पात्र पुण्यार्थी दाही दिशांसी जयांची साक्ष. पटून राहिली प्रत्यक्ष वा परोक्ष. साई वेशे हा कल्पवृक्ष अवतरला प्रत्यक्ष शिर्डीत. अकिंचन वा संपत्तिमान देखे समस्ता समसमान. दाऊन काही अतर्क्य विंदान भक्त कल्याण साधीजो. कायती निस्सीम प्रेमळता नैसर्गिक ज्ञान संपन्नता. तैसीच आत्यंतिक सर्वात्म भावता धन्य अनुभविता भाग्याचा. कधी दृढ मौन धारण हेच जयांचे ब्रह्म व्याख्यान. कधी चैतन्य आनंद घन भक्तगण परवेष्टित. कधी गूढार्थ ध्वनित बोलणे. कधी थट्टेने विनोद करणे. कधी संदिग्धता सोडून देणे कातावणे चालावे. कधी भावार्थ कधी विवेक. कधी उघडे निश्चयात्मक. असे अनेकी अनेक उपदेश देख करीत ते. ऐसे हे साई समर्थ चरित मनोबुद्धी वाचातीत. अकळ करणी अकल्पित अनिर्ज्ञात अवचित. धनीन पुरे मुख अवलोकिता. धनीन पुरे संभाषण करिता. धनीन पुरे वार्ता परिसता. आनंद चित्तान समाये. मोजू येतील पर्जन्यधारा. बांधू येईल मोठे वारा. परिया साईंच्या चमत्कारा. कवण मापारा मोजील. असो आता पुढील कथा. साईंची भक्त संरक्षणी चिंता. तैशीच दुर्धर प्रसंग निवारकदा. स्वस्थ चित्ता परिसावी. कैसे भक्तांचे गंडांतर जाणून देती वेळी धीर. टाळून करीत निजपदी स्थिर. कल्याण तत्पर सर्वदा. ये अर्थीची आख्यायिका रिझवील तुम्हा श्रवणोत्सुका. वाढवील साई समागम सुखा. श्रद्धा भाविका उपजवील. असोतहीन दीन बापुडी. वाढेल साई कथेची आवडी. जपता साई नाम हरघडी. लावील परथडी साई त्या.
काका साहेब मिरीकर, निवास शहर अहमदनगर. प्रसन्नपणे जया सरकार, पाववी सरदार पदवी ते. चिरंजीव ही कर्तव्य तत्पर, कोपर गावचे मामलेदार. असता चिथळीचे दौऱ्यावर, आले शिर्डीवर दर्शना. मशिदीत जाऊन बैसता, बाबांचे चरणी मस्तक ठेविता. क्षेम कुशल पुसता सवरता, कथा वार्ता चालल्या. होती तेथे बरीच मंडळी, माधवराव ही होते जवळी. कथामृताची ते नवाळी, अवधानशिळी सेविजे. कैसी भावी संकट सूचना, सोपाय तन्निवारण योजना. करून कैसे रक्षित भक्तजना, अघटित घटना बाबांची. बाबा मिरीकरांस ते ठाई, पुसती प्रश्न पहा नवलाई. अहो ती आपुली द्वारकामाई, आहे का ठावी तुम्हा ते. बाबासाहेब हा काही, मुळीच उलगडा झाला नाही. तव बाबा वदती आता पाही, द्वारकामाई ती हीच. हीच आपुली द्वारका माता, मशिदीचे या अंकी बैसता. लेकुरा देई ती निर्भयता, चिंतेची वार्ता नुरेची. मोठी कृपाळू ही मशीद माई, भोळ्या भाविकांची ही आई. कोणी कसाही पडो अपाई, करील ही ठाईच रक्षण. एकदा हिचे जो अंकी बैसला, बेडा तयाचा पार पडला. सावलीत हिचे जो पहुडला, तो आरूढला सुखासनी. हीच द्वारका द्वारावती, बाबा मग तयास देती विभूती. अभयहस्त शिरी ठेविती, जावया निगती मिरीकर. आणिक वाटले बाबांचे जीवा, मिरीकरा ते प्रश्न पुसावा. ठावा का तुझ लांब बावा, आणिक नवलावा तयाचा. मग मूठ वळूनी डावा हात, कोपरापाशी उजवे हातात. धरून फिरवीत मुखे वदत, ऐसा भयंकर असतो तो. परी तो काय करीतो अपुले, आपण द्वारका माईची पिल्ले. कोणान उमगे तिचे केले, कौतुक उगले पहावे. द्वारका माई असता तारिती, लांब बाबा काय मारिती. तारित्या पुढे मारित्याची गती, ती काय किती समजावी. याच प्रसंगी हा खुलासा, बाबांनी का करावा ऐसा. मिरीकरांशी संबंध कैसा, लागली जिज्ञासा सकळिका. बाबांस पुसाया नाही धीर, तैसेच चरणी ठेवूनी शीर. चिथळी सजावया झाला उशीर, म्हणून मिरीकर उतरले. होते माधवराव बरोबरी, दोघे जो पोहोचले मंडपद्वारी. माधवरावास बाबा माघारी, येई क्षणभरी म्हणाले. म्हणती श्यामा तू ही तयारी, करी जाई त्याचे बरोबरी. मारून ये चिथळीची फेरी, मौज भारी होईल. तात्काळ श्यामा खाली उतरला, मिरीकरा सन्निध आला. म्हणे आपुले टांग्यात मजला, येणे चिथळीला आहे की. घरी जाऊन करीतो तयारी, हा आलोच जाणा सत्वरी. बाबा म्हणती तुम्हा बरोबरी, चिथळीवरी जावे म्या. तयास वदती मिरीकर, चिथळीपर्यंत इतके दूर. तुम्ही येऊन काय करणार,
व्यर्थ हा जो जार तुम्हाला. माधवराव मागे परतले, जे झाले ते बाबास कथिले. बाबा म्हणती बरे झाले, काय की हरवले आपुले. मंत्र तीर्थ द्विज देव, दैवेज्ञ वैद्यकी गुरुराव. यांच्या ठाई जैसा भाव, तैसाच उद्भव फलाचा. आपण चिंतावे नित्यहित, उपदेशावा अर्थविहित. असेल जैसे जयाचे कर्मात, तैसेच निश्चित घडेल. इतक्यात मिरीकर शंकले, पाहिजेत बाबांचे शब्द मानिले. माधवरावास हळूच खुणविले, चला म्हणाले चिथळीला. मग ते म्हणती थांबा येतो, पुन्हा बाबांची अनुज्ञा घेतो. हो म्हणता ते क्षणीच परततो, आताच येतो माघारा. निघालो होतो तुम्ही परतविले, बाबा म्हणाले बरे झाले. काय आपुले त्यात हरवले, स्वस्थ बसविले मज लागे. आता पुनश्च विचार घेतो, हो म्हणताच सत्वर येतो. म्हणतील जैसे तैसे करीतो, दास मी तो आज्ञेचा. मग ते जाती बाबांप्रती, म्हणती मिरीकर बोलाविती. चिथळी समजला सवे नेती, आज्ञा मागती आपुले. मग ते हसून म्हणती साई, बरे तो नेतो तर तू जाई. नाव हिचे मशीद माई, ब्रीदास काई घालवील. आई ती आई बहुमायाळू, लेकरा लागी अति कनवाळू. परी लेकरेच निघता टवाळू, कैसा सांभाळू करीती. मग वंदोनी साई पाया, निघाले माधवराव जाया. मिरीकर होते जया ठाया, तांग्यात बैसाया पातले. उभयता ते चिथळीस गेले, तपासांती हुजूर वाले. येणार परी नाही आले, मग ते बैसले निवांत. मारुतीचे देवालय, उतरण्याची होती सोयी. उभयताही मग ते ठाई, प्रयाण लवलाही केले की. एक प्रहर झाली निशी, टाकूनी सतरंजी बिछाना उशी. बत्तीचिया उजेडापाशी, वार्ता पुसीत बैसले. वृत्तपत्र होते तेथ, उघडून मिरीकर वाचू लागत. नवल विशेषी लोधले चित्त, तो नवल विचित्र वर्तले. सर्प एक त्या काळवेळे, कैसा कोठुनी आला नकळे. बैसला करून या वेटोळे, चुकवून डोळे सकळांचे. मिरीकरांचे कंबरेवर होता उपरण्याचा पदर. तया मुकुल आसनावर, शांत निर्घोर बैसला. प्रवेश करिता ओजे ओजे, सुर 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 कागद वाजे. परीन कोणा तया आवाजे, घेणे साजे सर्पशंका. इतुका भयंकर जरी प्रसंग, मिरीकर खबर पत्रात दंग. परी पट्टेवाल्याचे अंतरंग, कल्पना तरंगी वाहविले. येतो कोठुनी तो आवाज, असावा कशाचा काय काज. म्हणूनी उचलिता बत्ती जूज, लंबू महाराज देखिले. देखताच तो घाबरला, साप रे साप हळूच ओरडला. मिरीकरांचा धीर चिसुटला, कंप सुटला सकळांगा. शामरावही चकित झाले, म्हणती बाबा हे काय केले. नसते विघ्न कोठून धाडिले, आता निरसिले पाहिजे. मग पाहुनी ते अवस्था, जयाचे जे जे लागले हाता. ते ते घेऊनी धावले तत्वता, वाजून देता पदाते.
तो सर्प कंबरे खालता, देखिला हळूहळू सरकता, सर्प कैचा ती मूर्त अनर्थता, उतरता हे वाटली. पाहता पाहता ते ग्रहण सुटले, बडगे आधीच होते उचलले, धडाधड ते सर्पावर पडले, जाहले तुकडे तयाचे. येणे परी अरिष्ट टळले, पाहून मिरीकर अति गहिवरले, साई समर्थाची या वरले, प्रेम तरतरले अतितर. दुःखाचे शहारे मावळले, प्रेम डोळा वाहू लागले, केवढे हे अरिष्ट टळले, कैसे कळले बाबांना, कैसे हे गंडांतर चुकले, बाबांनी वेळी कैसे सुचविले, नको म्हणता टांग्यात बैसविले, श्यामास दिधले साह्यार्थ. कितीतरी दयापोटी, काय ती त्यांची अंतर्दृष्टी, जाणुनी पुढील वेळ ओखटी, वार्ता गोमटी कथियेली. दर्शनाचे महात्म्य दाविले, मशिदीचे महत्व ठसविले, निज प्रेम निदर्शना आणिले, सहज लीले करून. एकदा एक मोठे ज्योतिषी, नाना डेंगळे नाम जयासी, होते श्रीमंत बुट्टीपासी, म्हणाले तयासी ते परिसा. आजीचा दिवस अशुभ फार, आहे आपणा गंडांतर, अंतरी असो द्यावा धीर, असावे फार सावध. डेंगळ्यांनी ऐसे कथिता, बापूसाहेब अस्वस्थ चित्ता, राहून राहून करीती चिंता, दिवस जाता जाईना. पुढे मग नित्याचे वेळी, मशिदीस निघाली मंडळी, बापूसाहेब नानादी सकळी, जाऊनी बैसली बाबांकडे. तात्काळ बाबा बुट्टीस पुसती, काय हे नाना काय वदती, ते काय तुझ माराया बघती, न लगे ती भीती आपणा, कैसा मारितोस पाहू मार, खुशाल त्यांना देई उत्तर, असो ऐसे झाली यानंतर, पहा चमत्कार पुढील. सायंकाळी बहिर्दिशेस, बापूसाहेब शौचविधीस, गेले असता शौचकूपास, आला ते समयास सर्प एक, पाहुनिया ते विघ्न भयंकर, बापूसाहेब आले बाहेर, लहानू तयांचा करी जो विचार, दगडाने ठार करूया. लहानू दगड उचलू जाई, बापूसाहेब करीती मनाई, म्हणती जा काठी घेऊन येई, बरी न घाई ये कामी. गडी जो गेला काठी करिता, सर्प भिंतीवर चढू लागता, झोक जाऊनी पडला अवचिता, गेला सरपटा भोकातुनी. तेथून मग तो गेला पळून, उरले न मारावयाचे कारण, जाहले बाबांच्या शब्दाचे स्मरण, संकट निवारण उभयत्र. असो हा साई समागम सोहळा, भाग्ये पाहिला जयाने डोळा, तयासी तो स्मरणा वेगळा, कदा काळा करवेना. ऐस ऐशी प्रत्यंतरे, दाऊन आकर्षिली भक्तांतरे, वर्णू जाता कागदन पुरे, वर्णन सरे कदापि. ऐसेच एक कथांतर, रात्र पडता 2 प्रहर, प्रत्यक्ष घडले चावडीवर, बाबांचे समोर ते परिसा. कोराळे तालुका कोपरगाव, वतनवाडीचा मूळ गाव, अमीर शक्कर जया नाव, जयाचा भाव साईपदी. जात खाटीक धंदा दलाल, वांद्र्यात जयाचा बोलबाल, दुखण्याने गांजला प्रबळ, अतिविकळ जाहला. पडता संकट आठवे देव, सोडिली धंद्याची उठाठेव, निरवून सारी देवघेव, ठोकिली धाव शिर्डीस. कुंती 5 पांडवांची आई, अज्ञात आणि वनवासा पायी,
कष्टली जरी अनंत अपायी, प्रार्थी अपायची देवा ते. म्हणे देवा परमेश्वरा, सौख्य द्याजी मागत्या इतरा. मज द्या निरंतर दुःख परंपरा, पाडी न विसरा तव नामी. तेच की देवा माझे मागणे, देणे तरी मज हेच देणे. होईल मग तव नाम तेणे, अखंड लेणे मम कंठा. श्रोता वक्ता अहर्निशी, हेच की मागू साईन पाशी. विसरन व्हावा तव नामाशी, पायापाशी ठेविजे. असो अमीरे केले नमन, विधियुक्त बाबांचे हस्तचुंबन. व्याधीचेही सविस्तर निवेदन, दुःख विमोचन प्रार्थिले. जडला जो होता वातविकार, पुसिला तयाचा प्रतिकार. बाबा मग देती प्रत्युत्तर, व्हावे सुस्थिर चावडीत. मशिदीतून नेमाने राती, बाबा जया चावडी प्रती. एक दिवसा आड जाती, अमीरा वसती ते स्थानी. अमीर गांजले संधिवाते, कुठेही गावात सुखाने राहते. पोराळ्यासही जाऊन पडते, अधिक मानवते तयान. चावडी ती मलिकंबरी, जीर्ण झालेली खालीवरी. जेथे सरडपाली विंचू विखारी, स्वेच्छाचारी नांदावे. त्यातची वसती रोगी कुष्टी, कुत्री तेथेच खाती उष्टी. अमीर झाला मोठा कष्टी, चालतीन गोष्टी बाबांपुढे. मागील भागात भरला कचरा, ढोपर ढोपर छिद्रे 17. हाल खाईना तयाचे कुत्रा, ती एक यात्राच जन्माची. वरून पाऊस खालून ओल, जागा उंच नीच सखोल. वाऱ्या थंडीचा एकची कल्लोळ, मनासी घोळ अमीराचे. सांधे धरले शरीराचे, स्थळते वाऱ्या पावसाचे. ओलतो तेथे ऐशा परीचे, औषध बाबांचे वचन की. तयास बाबांचे ठाम बोल, वारा पाऊस वा असो ओल. जागा उंच नीच वा सखोल, तयाचे तोल करू नये. जरी ते स्थान विकल्पास्पद, साई समागम महाप्रसाद. तयांचे वचन हेची अगद, मानूनी सुखद राहिला. चावडी चढता तेथे समोर, बिस्तरा लावून मध्यावर. 9 महिने त्या चावडीवर, अमीर शक्कर राहिला. अंगी खेळला संधिवात, अनुपान बायत सर्व विपरीत. परी अंतरी विश्वास निश्चित, तेणे यथास्थित जाहले. 9 महिने तेथेच वास, नेमिला होता अमीरास. मनाई होती दर्शनास, मशिदीसही यावया. परी ती चावडी ऐसे स्थान, दिदले होते तयास नेमून. की बाबांचे आपाप दर्शन, प्रयासावीण घडतसे. तेही रोज सांज सकाळा, शिवाय एकांतरा दोन्ही वेळा. तेथे तया चावडीचा सोहळा, मिळे डोळाभर पहावया. रोज सकाळी भिक्षेस जाता, चावडीवरूनच बाबांचा रस्ता. सहज दर्शन जाता येता, स्थान न सोडिता अमीरास. तैसेच रोज अस्तमानी, चावडी समोर बाबा येऊनी. तर्जनी मस्तक डोलावुनी, दिग्वंदनी सन्निष्ठ. तेथून मग माघारा जात, समाधी गृहाचे कोणापर्यंत. तेथून माघारा मशिदीत, भक्त समवेत ते जात. चावडी एका दिसा आड, नावाला एक पडदा आड. दोघां माझी फळ्याचे कवाड, दोघाही आवड गोष्टींची. तेथेच पूजा तेथेच आरती, होऊन भक्तजन घरोघर जाती. तेथून पुढे स्वस्थ चित्ती,
मग ते बोलती परस्पर, बाह्यात्कारे बंदिवास, आतून साईंसी दृढ सहवास, भाग्याविण हा लाभ इतरास, भोगावयास दुर्मिळ. तरीही अमीर कंटाळला, एकेच स्थानी राहावयाला, बंदिवासची तो तया गमला, म्हणे गावाला जावे कोठे. स्वातंत्र्याची हौस मना, त्या काय आवडे परतंत्रपणा, पुरे आता हा बंदीखाना, उठली कल्पना अमीरा. निघाला बाबांच्या अनुज्ञेवीण, त्यागून आपुले नियमित स्थान, गेला कोपर गावा लागून, राहिला जाऊन धर्मशाळे. तेथे पहा चमत्कार, मराया टेकला एक फकीर, तृषेने व्याकुळ होऊन फार, पाजा घोटभर पाणी म्हणे. अमीरास आली दया, गेला पाणी पाजावया, पाणी पिता क्षणी ते ठाया, पडली काया निचेष्टित. झाले तयाचे देहावसान, जवळपास नाही कोण, त्यातही रात्रीचा समय पाहून, गडबडले मन अमीराचे. प्रातःकाळी भरेल जुरी, त्या आकस्मित मरणावरी, होईल सुरू धराधरी, तपास करील सरकार. घडलेली वार्ता जरी खरी, सकृत दर्शनी कोण निर्धारी, निकाल साक्षी पुराव्यावरी, ऐसी ही परी न्यायाची. मीच याते पाणी पाजिता, फकीर अवचित मुकला जीविता, ऐसी सत्य वार्ता मी वदता, लागेन हाता आयताच. माझा संबंध येईल आधी, धरतील मजलाची या संबंधी, पुढे ठरता मरणाची आदी, मी निरपराधी ठरेन. परी ते ठरे पर्यंतचा काल, जाईल दुस्सह होतील हाल, तैसाच आल्या वाटेने पळ, काढावा तात्काळ हे ठरले. म्हणून अमीर रातोरात, निघाला तेथून कोणी न देखत, पुढे जाता मागे पाहात, अस्वस्थ चित्त मार्गात. चावडी कैसी येते हाती, मनास तोवर ना निश्चिंती, ऐसा अमीर शंकित वृत्ती, शिर्डी प्रती चालला. म्हणे बाबा हे काय केले, काय की हे पाप ओढवले, माझेच कर्म मजला फळले, ते मज कळले संपूर्ण. सुखालागी सोडिली चावडी, म्हणून माझी तोडिली खोडी, असो आता या दुःखातून काढी, नेऊन शिर्डीत घाली गा. केली तयारी हातोहात, अमीर निघाला रातोरात, टाकून तेथे तैसेच प्रेत, धर्मशाळेत त्या रात्री. बाबा बाबा मुखे वदत, क्षमा करा करुणा भाकीत, पातला जेव्हा चावडी प्रत, जाहला स्वस्थ चित्तात. एवंच हा तरी एक धडा, तेथून कानास लाविला खडा, अमीर वर्तू लागला पुढा, सोडून कुडा कुमार्ग. असो विश्वासे गुण आला, वातापासून मुक्त झाला, पुढे कैसा प्रसंग पातला, प्रकार घडला तो ऐका. चावडीस अवघे 3 खण, अग्नेयी कोण बाबांचे ठिकाण, चहू बाजूंनी फळ्यांचे वेष्टन, करीती शयन तै बाबा. अवघी रात्र बत्त्या तेवती, सदैव उजेडात निजती, फकीर फुकरे बाहेर बैसती, बाह्य प्रदेशी अंधार. अमीर जणू त्यातची एक, आजूबाजूस इतर लोक, तेही लवंडती तेथेच देख, ऐसे कैक ते असती. तेथेच बाबांचे पश्चात भागी, सरसमान कोठीचे जागी, भक्त अब्दुल परम विरागी, सेवेस निजांगी तत्पर.
ऐसे असता मध्यरात्रीसी बाबा आक्रंदत अब्दुल्लासी, म्हणती माझी या बिछाण्याचे कुशी, पहारे विवशी आदळली. हाके पाठी हाक देती अब्दुल पातला बत्ती हाती, बाबा आक्रंदे तयास म्हणती, आता होती ना ती येथे. अब्दुल म्हणे सारे पाहिले, कोणी न काहीच दृष्टीस पडले. बाबा म्हणती उघडून डोळे, नीट सगळे देखे रे. पाही अब्दुल फिरून, बाबा सटक्याने ताडिती जमीन. बहिर्निद्रिस्त सकळ जन, जागृत होऊनी अवलोकिती. जागा झाला अमीर शक्कर, म्हणे हा आज काय कहर. हे अपरात्री सटक्याचे प्रहार, होतात वरचे वर का बरे. पाहून ही बाबांची लीला, अमीर तात्काळ मनी तरकला. विखार कोठे तरी प्रवेशला, कळोनी आला बाबास. तयास बाबांचा फार अनुभव, ठावा तयास बाबांचा स्वभाव. आणि तयांच्या बोलण्याची माव, त्याने हे सर्व जाणले. अरिष्ट जेव्हा भक्तांचे उशाशी, म्हणतील बाबा ते आपुले कुशीशी. भाषा ही अवगत अमीरासी, तेणे हे मनाशी ताडिले. इतक्यात त्याच्याच उशाकडे, काही वेळवेळता दृष्टी पडे. अब्दुल बत्ती रे बत्ती इकडे, म्हणून ओरडे अमीर. बत्ती आणिताच बाहेर, पसरले दिसले वेटोळे थोर. प्रकाशे तो दिपला विखार, मान खालीवर करीतसे. तेथेच केली तयाची शांती, बाबांचे महदुपकार मानिती. म्हणती काय ही विलक्षण पद्धती, देती जागृती कैसी की. कैची विवशी कैची बत्ती, काळ वेळेची द्यावी जागृती. निज भक्तांची संकट निर्मुक्ती, हेच युक्ती ते होती. ऐशा सर्पांच्या अगणित कथा, येतील बाबांच्या चरित्री वर्णिता. होईल ग्रंथाची अतिविस्तरता, म्हणून संक्षेपता आदरिली. सर्प विंचू नारायण, साधू तुकारामांचे वचन. परिते सर्व वंदावे दुरून, हेही वचन तयांचे. तेच म्हणती तया अधर्म, तया पैजारीचे काम. तया संबंधे वर्तनक्रम, कळेना ठाम निर्बंध. जयाचा जैसा स्वभाव धर्म, तदनुसार तयाचे कर्म. जैसा ईश्वरी नेमानेम, हेची की वर्म तेथील. या शंकेचे समाधान, बाबांपाशी एकच जाण. जीव मात्र समसमान, अहिंसा प्रमाण सर्वार्थी. विंचू काय सर्प काय, ईश्वरची सर्वांचा ठाय. तयाची इच्छा नसता अपाय, करवेल काय त्याचेनी. हे विश्व अवघे ईश्वराधीन, स्वतंत्र येथे काहीचही न. हे बाबांचे अनुभव ज्ञान, आम्हा दुर्भिमान सोडीना. तळ्यात पडला विंचू तळमळी, खाली जाता पाण्याचे तळी. एक आनंदे वाजवी टाळी, म्हणे तू छळीसी ऐसाच. एक ऐकून या ती टाळी, धावत आला तळ्याचे पाळी. पाहून विंचू खाता गटंगळी, करुणा बहाळी कळवळे. मग तो जाऊनी तयाजवळी, हळूच चिमटीत विंचू कवटाळी. तेणे जाती स्वभावे उसळी, मारूनी अंगुळी डंखिली. येथे काय आमचे ज्ञान, आम्ही सर्वथैव पराधीन. बुद्धिदाता नारायण, घडवील आपण ते खरे. अनेकांचे अनेक अनुभव, मीही कथितो निजानुभव. साई वचन विश्वास गौरव, केवळ वैभव निष्ठेचे. जैसे काका साहेब दीक्षित, दिवसा वाचित नाथ भागवत. तैसेच ते प्रतिरात्री नित, रामायण भावार्थ वाचित.
टळेल देवावरचे फूल, टळेल एक वेळ अंघोळ, टळेल इतर नेम सकळ, वाचन वेळ अटळती. हे दोन्ही ग्रंथनाथांचे सार सर्वस्व परमार्थाचे, समर्थ साईंच्या अनुग्रहाचे द्योतक साचे दीक्षिता. या अद्वितीय गोड ग्रंथी आत्मज्ञान वैराग्य नीती यांची अखंड त्रिगुण ज्योती दिव्य दीप्ती प्रकाशे. यातील बोधामृताचा प्याला जया सभाग्याचे ओठास लागला, तयाचा त्रिताप एकसरा शमला, मोक्ष लागला पायाते. साई कृपे दीक्षिताला श्रवणासी श्रोता व्हावा झाला, योग भागवत श्रवणाचा आला, उपकार झाला मज तेणी. जाऊ लागलो दिवस रात्र ऐकावया त्या कथा पवित्र, भाग्ये उघडले श्रवण सत्र पावन श्रोत्र तेणेनी. असो ऐसी एक रात्र कथा चालता परम पवित्र, आडकथा जी घडली विचित्र, श्रोता ते चरित्र ऐकीजे. काय करू एक वानिता मध्येच दुसरे स्फुरे चित्ता, जाणून तयाची श्रवणार्हता किमर्थ उपेक्षिता होऊ मी. चालली सुरस रामायणी कथा पटली मातेची खूण हनुमंता, तरी कसू जाई स्वामीची समर्थता अंती अनर्थता भोगिली. लागता राम बाण पिच्छाचा वारा हनुमंत अंबरी फिरे गरगरा, प्राण कासावीस घाबरा पिता ते अवसरा पावला. ऐकोनी तयाचे हितवचन हनुमंत रामासी आला शरण, होत असता या भागाचे श्रवण घडले विलक्षण ते ऐका. चित्त कथा श्रवणी संलग्न श्रवणानंदी सकळ मग्न, तो एक वृश्चिक मूर्त विघ्न कैसे की उत्पन्न जाहले. नकळे तयाही काय आवडी नकळत माझी या स्कंधी उडी, मारिली देवनी बैसला दडी रस सुखाडी चाखीत. येथेही बाबांची साक्ष माझे नव्हते तिकडे लक्ष, परिजो हरिकथेसी दक्ष तया संरक्षक हरिस्वये. सहज गेली माझी नजर पाहू जाता विंचू भयंकर, माझी या दक्षिण स्कंधावर उपरण्यावर सुस्थिर. नाही चलन नावलन स्वस्थ चित्त दत्तावधान, श्रोता जणू श्रवणपरायण स्वस्थ निजासन विराजित. उगीच देह स्वभावानुसार नांगीस चाळविता लवभार, तरी बैसाया देतान थार दुःख अनिवार वितरिता. रामकथेचा होता रंग श्रोते वक्ते पोथीत दंग, सकळांचा करिता रसभंग ऐसा हा कुसंग दुर्धर. रामकथेचा हाची महिमा विघ्नांचा तेथे नचले गरिमा, तिये पावावे लागे उपरमा निज धर्मा विसरूनी. रामकृपेने लाधलो बुद्धी हळूच दूर टाकावी उपाधी, विसंबू नये तो चंचलधी परमावधी होई तो. होते जे उपरणे पांघुरले हळूच दो बाजू सावरिले, आत विंचूस दृढ गुंडिले नेऊनी पसरिले बागेत. विंचू जात्याच भयंकर वेळी जाईल ही जातीवर, भय खरे परी बाबांची आज्ञा ही सधर मारावया करधजेना. येथे श्रोतिया सहजी शंका विंचू घातकी वध्य नव्हे का, डंखिता देईल का तो सुखा मारू नये का न कळे की. सर्प विंचू विषारी प्राणी नुपेक्षी तया कदा कोणी, बाबा काय तया लागोनी द्यावे सोडोनी म्हणतील. श्रोतियांची शंका खरी माझीही होती तीच परी,
परी पूर्वील ऐसिया प्रसंगा भीतरी परिसा वैखरी बाबांची. प्रश्न होता याहून बिकट शिर्डीत काकांचे वाडिया प्रकट. एकदा माडीवर खिडकी निकट विखार बिकट आढळला. चौकटी तळी छिद्रद्वारे भीतरी प्रवेश केला विखारे. दिपला दीप ज्योती निकरे वेटोळे करुणी बैसला. दीप प्रकाशे जरी दिपला मनुष्याच्या चाहुले बुजला. गजबज झाली तैसा चमकला क्षणैक उगला राहिला. मागे न जाई पुढे न येई खालीवर करी डोई. मग एकची उडाली घाई कैशा उपाई मारावा. कोणी बडगा कोणी काठी घेऊन आले उठाउठी. जागा सांकड तयासाठी बहुत कष्टी जाहले. सहज मारिता एक सरपटी आणि उतरता भिंती तळवटी. प्रथम गाठिता माझी चवळकटी महत् संकटी टाकिता. लागला वर्मी तरी तो घाव चुकता डंख धरिता अपाव. बत्ती आणून लक्षिती ठाव तव त्या वाव सापडला. त्याची आली नवती वेळ आम्हा सकळांचे दैवही सबळ. होती जरी ती काळ वेळ केला प्रतिपाळ बाबांनी. आल्या मार्गे करुणी त्वरा निघून गेला तो झरझरा. स्वये निर्भय निर्भय इतरा सुख परस्परा वाटले. मग मुक्ताराम उठला म्हणे बिचारा बरा सुटला. नसता त्या छिद्राद्वारे निसटला होता मुकला प्राणाला. मुक्तारामाची दयार्द्र दृष्टी पाहोनी झालो मी मनी कष्टी. काय कामाची दया दुष्टी चालेल सृष्टी कैसेनी. मुक्तारामाये कदा काळी आम्ही बसू तै सांज सकाळी. माझी तो वळकटी खिडकी जवळी मजते बोली नावडली. पूर्व पक्ष त्याने केला उत्तर पक्ष म्या उचलिला. एकची वाद मातून राहिला निर्णय ठेला तैसाच. एक म्हणे सर्प मारावा क्षण एकही न उपेक्षावा. दुजा म्हणे निरपराध जीवा का दुष्टावा करावा. एक मुक्ता रामाचा धिक्कार एक माझा पुरस्कार. वाद बळावला परस्पर अंत पार येईना. गेले मुक्ता राम खाली म्या आपुली जागा बदलली. छिद्रास एक गुडदी बसविली वळकटी पसरली निजावया. डोळे लागले पेंगावया मंडळी गेली निजावया. मीही देऊ लागलो जांभया वाद आपसया थांबला. रात्र सरली उजाडले शौचमुख मार्जन आटोपले. बाबा लेंडीवरून परतले लोक जमले मशिदी. नित्याप्रमाणे प्रातःकाळी आलो मशिदीस नित्याचे वेळी. मुक्तारामादी सर्व मंडळी आली बसली स्वस्थानी. कोणी हातावर तमाखू चुरिती कोणी बाबांची चिलीम भरिती. कोणी ते हात पाय दाबिती सेवा ये रीती चालली. बाबा जाणती सकळांच्या वृत्ती मग ते हळूच प्रश्न पुसती. वादावादी ती काय होती ती गतराती वाड्यात. मग मी जे जे जैसे घडले तैसे तैसे बाबास कथिले. मारावे वा न मारावे पुसिले सर्पास वहिले ये स्थिती. बाबांची तो एकची परी सर्प विंचू झाले तरी. ईश्वर नांदे सर्वाभितरी प्रेमची धरी सर्वार्थी. ईश्वर जगाचा सूत्रधारी तयाच्या आज्ञेत वर्तती सारी. हो का विखार विंचू तरी आज्ञे बाहेरी वर्तेना. म्हणवून प्राणी मात्रांवरी प्रेम आणि दयाच करी.
सोडी साहस धरी सबुरी, रक्षिता श्री हरी सकळाते. येणे परी कितीशा कथा, साईबाबांच्या येतील सांगता. म्हणून यातील सारची तत्वता, निवडून श्रोता घ्यावे की. पुढील अध्याय याहून गोड, भक्ती श्रद्धेची ती जोड. भक्त दीक्षित प्रसंग अवघड, निगतील बोकड मारावया. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, अपमृत्यु निवारणं नाम द्वाविंशोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम्.